सुद्धा सांगू. पाहिन म्हणते जगदंबेला. माहेर कोल्हापूरला आहे ना. त्या जगदंबेची आठवण येते. माझी कुलस्वामिनी, माझ्या आई वडिलांची आठवण येते. धाडावे माहेरा तुझ्या, धाडावे माहेरा तुझ्या. धाडावे माहेरा तुझ्या, धाडावे माहेरा. समर्थ सद्गुरु रामदासजी निवास नाचा नगरामाजी. तिला माहित होतं आता आपल्याला अशात कोणीच स्वीकारणार नाही, पण अशा वेळी ज्यांची कीर्तन आपण ऐकत होतो ते समर्थ सद्गुरु माऊली मला नक्की काहीतरी मार्गदर्शन करतील. समर्थ सद्गुरु रामदासजी निवास नाचा नगरामाजी. दर्शन होईल त्यासाठी से धाडावे माहेरा तुझ्या, धाडावे माहेरा तुझ्या, धाडावे माहेरा. लगेच तयार झाले हो, लगेच तयार झाले. काय करावं या पोरीने तरी त्यांनाही मोठा प्रश्न पडलेला. तयार झाले आणि या मुलीला बैलगाडीतून एका नोकराला सांगून पाठवलं कोल्हापूरला. घरी आली. घरी कायम आतुरतेनं वाट बघणारी आपल्या आईचा चेहरा कसा दिसेना का? कारण आपल्या मुलीवर ही वेळ आली. आई वडिलांवर सुद्धा तशीच थोडी परिस्थिती. मुलगी आली, आगत नाही, स्वागत नाही, काही नाही, आलीच काय ये, तरी सुद्धा धीट मनानं ती घरी आली. आई वडिलांशिवाय दुसरं कोण असणार? घरी आली. आईनं सांगितलं जसं मिरजेत वागत होतीस तसंच इथं सुद्धा वागायचं. बरं, तसंच इथं सुद्धा वागायचं. तिथं वेगळं वागलीस, इथं वेगळं वागलीस, चालायचं नाही. बरं, आपण ज्या समाजात राहतो ना तिथं हे काही चालायचं नाही. आई ठीक आहे, मला आता सवय झाली. आता 3-3.5 महिने झाले मला या सगळ्याची सवय झाली. पण बाबा, बाबा मला सांगा, मला सांगा, समर्थांची कीर्तनं चालू आहेत का अजून? चालू आहेत का? समर्थ मला म्हणाले होते चातुर्मास माझा इथोच मुक्काम आहे. अजून चातुर्मास संपला नाही बाबा, सांगा ना. बाबा म्हणाले हो कीर्तन चालू आहेत, पण तुला जाता येणार नाही. का नाही जायचं बाबा? का नाही जायचं? अहो मग मी जगलेच कशाला सांगा बरं मला. अहो मागची माझी मी छान लिखाण करलेलं होतं. मला समर्थ सगळ्याची उत्तरं देणार होते. बाबा सांगा, मी कोणाच्याही पुढे देणार नाही. मी हा पदर डोक्यावरचा या हनुवटीपर्यंत काही मी कोणाच्या दृष्टीच येणार नाही बाबा. पण मला कीर्तनाला घेऊन जाव बाबा, मला कीर्तनाला घेऊन जा. आणि न बदलून चाली रीतींना मोडता घालून हे गोपजी पंत आपल्या वेणाला घेऊन कीर्तनाला निघाले. सगळं गाव हिला बघतंय. सौभाग्याचं लेणं नसलेली पोर, शुभ्र वस्त्र परिधान केलेली, कपाळाला कुंकू नाही, हातात काही नाही, अशी पोर वडिलांच्या मागं मागं चालतीये. कुठं गेली? कीर्तनाला. आणि कीर्तनाला तोच समर्थांचा सगळा व्यासंग बघितला. रामा हो जय रामा, रामा रामा, रामा हो
शिवाय माझ्या आयुष्याला काही तरुणोपाय नाहीये. समर्थांनी बघितलं, त्यांच्या नजरेतनं वेणा चुकली नाही, पण कीर्तन चालू होतं, काहीच बोलले नाही. कीर्तन संपायच्या आधी वेणा आणि गोपजीपंत देशपांडे निघून गेले. दुसरा दिवस उजाडला. तिसरा दिवस. समर्थ बघतायत, रोज ही कोण येते, हिनं मला काही प्रश्न विचारले होते, तिचं उत्तर देणं मी लागतो. हे असतात सद्गुरू. हे गुरु, ज्याला शिष्याच्या अंतर्मनातली तळमळ कळकळ समजून येते. आणि एक दिवस वेणा आलेली बघितली आणि समर्थांनी अभंग घेतला, श्लोक घेतला मनाचा. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धनावे. धारिष्ठ जीवाला धरलं पाहिजे. आणि समर्थ हेच आज पूर्वरंगात बोलले. आणि पूर्वरंग संपता संपता समर्थांनी वेणाला हाक मारली, वेणा उठ तिथून, उठ आणि इथं पुढे येऊन बस, इथं पुढे येऊन बस. वेणा उठली, वडिलांकडे बघितलं, पण वडील म्हणाले समर्थांची आज्ञा, त्याला कोण काय करावं. समर्थांच्या पायाशी येऊन बसली. कीर्तनभर रडत होती, कारण माझ्या सद्गुरूंची दृष्टी माझ्यावर पडली. कीर्तन झालं, वडील वेणाला घेऊन उभे राहिले. पोरीच्या बाबतीत असं झालं, समर्थ म्हणाले मला काहीच सांगण्याची गरज नाही, उद्या सकाळी या मुलीला घेऊन या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थांनी श्रीराम जय राम जय जय राम मुलीला अनुग्रहित केलं, अनुग्रहित केलं आणि सांगितलं, वेणा वेणा आता घाबरायचं नाही, कोणालाही भ्यायचं नाही, रोज कीर्तनाला यायचं आणि माझ्या पायाशी येऊन बसायचं. तुला जे जे अडेल ना त्याची उत्तर मी कीर्तनानंतर तुला देईन. अहो, अनुग्रहित झाल्यानंतर काय, ये हृदयीचे ते हृदयी अशी अवस्था होते. समर्थांनी तिला तर दिवसभर काहीच कार्य नसणार म्हणून दासबोधाची एक प्रत तिला दिली आणि सांगितलं की हा दासबोध तू तुझ्या हाताने लिहून काढ आणि त्याची हस्तमुद्रिका तयार झाली ना की मला आणून दाखव. आयुष्याला काहीतरी ध्येय मिळालं, काहीतरी करायला मिळालं, इतका आनंद झाला. सतत अखंड राम नाम स्मरणात असणारी ही वेणा. आता काय झालं, सगळ्या लोकांच्या चर्चेला उधाण आलं. येता जाता प्रत्येकानं गोपजीपंतांना आणि राधिकाबाईंना, वेणाच्या आई वडिलांना वाटेल तसं बोला. काय तुमची वेणा कीर्तनाला जाऊन बसते, त्या साधूच्या पायाशी बसते, अहो सगळं विसरला, सगळं विसरला. ते स्वामीजी जसे हातवारे करतील तसे हातवारे करते, कीर्तनात गाते. सगळं ऐकून घ्यावं, सगळं सहन करावं. एक दोन वेळा आपली सीमा ओलांडून गोपजीपंतांनी सांगावं की त्यांची अनुग्रहित आहे, ती त्यांची शिष्य आहे, काय बोलता तुम्ही. पण कोणाचं बोलणं आपण थांबवू शकत नाही. काय करावं, निमूट सहन करत राहिले. समर्थांनी सांगितलंय म्हटल्यानंतर कशाची काळजीच नसावी. आणि जशी वेणा कीर्तनाला निघायची ना तसे मागणं आवाज येते, चालली बघा भवानी, कीर्तनाला जाऊन बसेल, रात्र रात्र तिथंच घालवेल. हे सगळं ऐकावं आणि एक दिवस न राहून समर्थांच्या पायाशी बसून रड रड रड. समर्थ म्हणाले, वेणा रडायचं नाही, आजचं कीर्तन पूर्ण आहे. आणि म्हणून समर्थांनी आज अभंग लावला, अभंग घेतला. कोणी निघणार
बोला स्वहिताचा धंदा, बोला स्वहिताचा धंदा. कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा. समर्थांनी हाच अभंग लावला मात्र वेणा आता पुन्हा मनानं कळकळ झाली. काय करावं, जेव्हा जेव्हा ती दारिष्ट्यानं उभी राहते ना तेव्हा तेव्हा हे बोलणारे तिचं मानसिक खच्चीकरण करत होते. ती म्हणाली आता समर्थांनी सांगितलं ना नाही रडायचं. कोणी निंदा कोणी वंदा, आपला स्वहिताचा धंदा आणि आपला धंदा हेच काय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. काही अडलं तर समर्थांना विचारावं. दासबोधाची प्रत लिहून पूर्ण आणि एक दिवस अक्का ताईंनी सांगितलं वेणा आज आम्ही रात्री सगळे जण आत्मानात्म नावाचा समर्थांचा जो पुस्तक आहे त्याच्याविषयीची चर्चा, पुस्तक आता झालं, तो ग्रंथ घडवण्यासाठीची चर्चा करणार होतो. वेणा तू सुद्धा थांब, कारण तू जे प्रश्न विचारतेस ना ते त्या ग्रंथाच्या निर्मितीसाठी सहाय्यक ठरते. घरी आपल्या आईला सांगितलं आई मी थांबणार आहे. आई काहीच बोलली नाही, कारण सगळ्या लोकांच्या बोलण्याला त्रस्त झाली होती. वेणानं एखादं नवीन काव्य केलेलं आईला दाखवलं ना तर आईनं त्याचा चोळामोळा करावा आणि चुलीत फेकावा. नको तुझं हे वागणं असं आईनं म्हणावं. आपली पोर कुठं चुकत नाही हे लक्षात येऊन सुद्धा मुलीशी असं वागणं तिला भाग पडत होतं. आईला सांगितलं आई मी आज घरी येणार नाही. आमचं चिंतन झाल्यानंतर मी रात्री उशिरा घरी येईल. काहीच बोलले नाही, काहीच बोलले नाही. आणि वेणा कीर्तन झाल्यानंतर चिंतन सुरू झालं, चर्चा सुरू झाल्या. पूर्वीच्या काळी शास्त्र चर्चा होत असत आणि अशा चर्चा सुरू असताना मंदिरात काकड आरतीसाठी गुरुजी आले. घंटा नाद झाला आणि वेणाच्या लक्षात आलं पहाट झाली, आपण घरी नाही पोहोचलो. आज्ञा घेतली समर्था गुरुदेवा घरी जाऊ, पहाट होत आली. आज्ञा दिली घरी जा आणि घरी आली. डोक्यावरचा पदर आहे, घट्ट पदर धरून चालतीये. जात असताना प्रभू श्रीरामांचं स्मरण आहे, पण मनात विचार येतोय वा 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 आज बरं झालं, आज कानावर काहीही अपशब्द येत नाही. जे लोक मी निघाले कीर्तनाला की मला वाटेल तसं बोलत होते ती लोक आज माझ्या मागं नाही, कोणी नाही माझ्या मागं. इतका आनंद झाला आणि घरी आले. घरात पाऊल ठेवलं मात्र आनंदावर विरजण पडलं. पण रात्रभर पोरगी आली नाही. वेणानं जसं पाऊल टाकलं आली बघा भवानी रात्रभर कीर्तन चालवून आली. काय शोभतं का तुम्हाला? पुन्हा आई वडिलांना बोलायला सुरुवात केली. सगळी वाईट माणसं घरात भरली होती हो. रात्रभर इतकं आई वडिलांना बोलून नको केलं. तिनं आज न राहून सांगितलं मी एकटी नव्हते, माझ्याबरोबर सगळे जण होते, जाऊन बघा हवं तर. अगं पोरी तुला कळत नाही, हे अशा साधूच्या नादी लागायचं नसतं. खबरदार माझ्या साधूंना माझ्या गुरूंना काही बोलाल तर. ती माझी माऊली आहे, त्यांच्यामुळं माझ्या शरीरात प्राण आहे. ते माझे गुरु आहेत आणि तोच माझा देव आहे. अगं असंच मीरा सुद्धा बोलत होती, असंच मीरा सुद्धा म्हणत होती. आणि मीरेनं काय केलं माहितीये का? हो मला माहितीये, विषाचा प्याला प्यायली ती. हो ना, तू पिशील? ती म्हणाली का नाही पिणार? तुमच्या शब्दांपेक्षा ते विष सुद्धा नरम असेल. त्या म्हणाली काय हो, काय लोकांना वाईटच हवं होतं. कोणीतरी पटकन तो विषाचा प्याला समोर आणला आणि वेणानं
तुळशी वृंदावनासमोर बसून श्रीराम जय राम जय जय राम गट 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 तो विषाचा प्याला पूर्ण होता. सगळं विष प्यायली. आता लोक वाट बघतात मी मरेल कधी. पण साहेब म्हणते नारदीय कीर्तनामध्ये पहिली स्त्री कीर्तनकार ठरली. वेणा स्वामी ज्यांना म्हटलं जातं. या वेणा स्वामींचं चरित्र अतिशय मोठं. पुस्तकाचं नावच आहे वेणा एक धगधगता जीवन प्रवास. कारण वेणानं जे सोसलं ना त्याचा आपण विचारही करू शकत नाही. वेणा स्वामींच्या आयुष्यात अनेक सुखदुःखाचे प्रसंग आहेत. पण एकच त्रास होता, माझा गुरु हाच माझा देव. आणि म्हणून देह ठेवताना सुद्धा रामनवमीच्या दिवशी समर्थांनी सांगितलं वेणा
ही वेळा समर्थांना सांगते माहेरी जायचंय, माहेरी जायचंय समर्था, माहेरी जायचंय. खूप दिवस झाले आता माहेरी गेली नाही. आपल्याला वाटेल तिला माहेरी जायचं म्हणजे कोल्हापुरात जायचंय का? अजिबात नाही. सज्जनगडावर कीर्तन करत असताना वेणाला माहेरी जायचंय म्हणून समर्थांनी आज्ञा दिली. मात्र वेणा स्वामी प्रभू श्रीरामांच्या चरणी हे करून झाले, तेच त्यांचे माहेर. आजही सज्जनगडावर समाधीच्या मंदिराच्या समोर बरोबर जो चाफ्याचा वृक्ष कायम फुलांनी डवरलेला असतो, बहरलेला असतो, तो चाफ्याचा वृक्ष वेणा स्वामींची समाधी. तिथं त्यांच्या अस्थित ज्या भक्तीची, ज्या गुरुस्तवनाची पताका या वेणा स्वामींनी आपल्या भावानं अंतःकरणानं फुलवली, ती वेणा आजही सज्जनगडी वास करते. अशा वेणा स्वामींना मनोमन नमस्कार करून आजची कीर्तन सेवा इथं थांबूया. मूळ अभंगात आम्हाला स्वरूपानंद सांगतात. गुरु